नमस्कार, माझं नाव गणेश चंद्रकांत भुमकर, मी नगरसेवक आहे, सिल्लोड नगर परिषद सिल्लोड। आज महात्मा ज्योतिबा फुले कमिटीतर्फे आज छत्रपती संभाजीनगर येथे आज जो सत्कार करण्यात आला त्यांच्याबद्दल मी पूर्ण कमिटीचे खूप खूप आभार मानतो आणि यानंतर असंच कार्यक्रम त्यांनी घ्यावा। आपण गुणवंत विद्यार्थ्यांचाही त्यांनी आज खूप चांगला असा सत्कार केला आहे, त्यांची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला, समाजाच्या छोट्याशा लोकांना आणि सामाजिक काम करणाऱ्या लोकांना त्यांनी आज एवढा मोठा सत्कार आणि गौरव दिला। आणि आज समाजाचा सत्कार म्हणजे आपल्या घरातला सत्कार असतो। हा सत्कार जो भेटतो तो खरंच एक मनाला स्पर्श देऊन जाणारा असतो। त्यामुळे पूर्ण कमिटीचे, माझ्यातर्फे, माझी पत्नी आणि माझ्या भुमकर परिवारातर्फे आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो। समाजाला काय सांगणार? समाजाला एकच सांगणार आहे की समाजाने यापुढे एकत्रित येऊन आपल्या समाजाचे नाव लौकिक करावे। विद्यार्थ्यांना आणि सामाजिक जीवनामध्ये सर्वांना सहकार्य करून येणाऱ्या काळामध्ये ज्यांना अडचणी असतील त्यांनी ठामपणे उभा राहून त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांच्या ध्येयापर्यंत त्यांना पोहोचवलं गेलं पाहिजे, हेच मी समाजाला एक आव्हान करतो। नितीन खरात, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, नगरसेविका, प्रभाग क्रमांक 11 आज आमच्या इथं सत्कार झाला नगरसेविकेबद्दल निवडून आल्याबद्दल। कसं वाटतं आज सत्कार भेटला? आज समाजाच्या वतीने सत्कार केला गेला। आज समाजाच्या वतीने नसून परिवाराच्या वतीने सत्कार होता। आमच्या निवडून येण्यामागे सगळ्यात मोठं श्रेय असेल तर ते साहेबांचं असेल। साहेबांनी खूप मोठं सहकार्य केलं, तसंच समाज बांधवांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केले, त्यामुळे आज आम्ही या पदावर उभा आहोत। यापुढे विकासाचे काम या आव्हानाच्या अजून किती बळकटीने आपण काय विकासाचे सर्वच कामे आम्ही करण्याचा प्रयत्न करू। आम्हाला तसेच आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही। महिलांच्या सुरक्षेकरता आणि समाज आणि महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने हा इथे सत्कार करण्यात आला आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम या समाजाच्या वतीने समाजाचे आभार व्यक्त करतो, कारण ज्यांनी आम्हाला इथे बोलून हा मान सन्मान दिला। आज या सावे साहेबांच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेमध्ये जे आज स्थानिक जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आवाज उचलणार आहोतच। त्याबद्दल आम्ही कामं करण्यासाठी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आज मीना नितीन खरात यांच्या माध्यमातून हे आवाज उचलतीलच, परंतु स्थानिक लेवलवरती जे बेसिक प्रश्न आहेत त्यांच्यावरती काम करण्याचं आम्ही काम करतोय। कारण 15 वर्षापासून जे कामं बाकी आहेत, जे प्रभागामध्ये कामं झालेले नाही, ते कामं आम्ही आज दोघंही जोडीने त्या समस्या मिटवण्याचा प्रयत्न करणार आहोत।